भारताचे विचार आणि तत्वज्ञान साऱ्या विश्वाला प्रदीर्घ काळापासून स्पंदित करते. पाश्चिमात्य जगाचे ऐहिक ग्लॅमर सोडून स्वामी विवेकानंदांचं शिष्यत्व स्वीकारणाऱ्या मार्गारेट ते भगिनी निवेदिता हा त्यांचा प्रवास केवळ प्रेरणादायीच नाही तर भारतीयत्वाची एक शक्तिशाली कथा आहे. एक शिक्षिका आणि लेखिका मार्गारेट या भगिनी निवेदिताच्या रूपानं एक उत्कृष्ट आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यकर्त्या बनल्या. त्यांचा जीवन प्रवास नेमका कसा होता, त्यांच्यासमोर कोणकोणती आव्हानं घोंगावत होती, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरावर आहेत साक्षात सावंत. भगिनी निवेदिता यांचं आधीचं नाव होतं मार्गारेट एलिझाबेथ नोबल. त्यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1867 रोजी उत्तर आयर्लंडमधील एका लहानशा गावात झाला. त्या 10 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर भगिनी निवेदिता यांच्या पालकत्वाची जबाबदारी त्यांचे आजोबा हॅमिल्टन यांनी घेतली. हॅमिल्टन हे आयरिश स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख नेते होते. त्यांच्या वडिलांच्या आणि पूर्वजांच्या प्रभावामुळे, आपल्या आजोबांच्या आदर्शांच्या प्रेरणेमुळे एकनिष्ठता, धर्मावरील प्रेम, देशाप्रती आत्मभान आणि राजकारणावरील निष्ठा यांचा मिलाप भगिनी निवेदिता यांच्या व्यक्तिरेखेत दिसत होता. शालेय जीवन संपल्यानंतर वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी त्यांनी शिक्षिकेचं जीवन स्वीकारलं. काही दिवसातच त्यांनी विम्बल्डनमध्ये शाळा उघडली आणि स्वतःच्या पद्धतीनं शिकवायला त्यांनी सुरुवात केली. अल्पावधीतच उत्तम शिक्षिका म्हणून त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. नोव्हेंबर 1896 मध्ये एका संध्याकाळी त्यांना स्वामी विवेकानंदांचं दर्शन झालं. ते लंडनमधील एका कुटुंबाला वेदांत तत्वज्ञान समजावून सांगत होते. त्यावेळी भगिनी निवेदिता देखील सुद्धा त्या ठिकाणीच उपस्थित होत्या. स्वामी विवेकानंदांना पाहून त्या अत्यंत मंत्रमुग्ध झाल्या. भगिनी निवेदिता यांची सचोटी, दृढनिश्चय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानवांप्रती त्यांच्या सहानुभूतीपूर्ण मनाचीही हळूहळू स्वामीजींना जाणीव झाली. भारताची प्रगती करायची असेल तर सामान्य लोकांची आणि स्त्रियांची प्रगती झाली पाहिजे, असं त्यांचं मत होतं. महिलांच्या प्रगतीचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांच्यामध्ये शिक्षणाचा विस्तार करणं. शिक्षणाच्या विस्ताराने महिलांचा आत्मविश्वास वाढेल आणि मग त्या स्वतःच्या समस्या सोडवू शकतील. स्वामीजींनी भगिनी निवेदिता यांना या कामासाठी योग्य मानलं आणि त्यांनी भारतातील सामान्य लोकांना, विशेषतः स्त्रियांना शिक्षण देण्याचं आवाहन केलं. आपला देश, आपलं कुटुंब आणि आपलं प्रतिष्ठित जीवन सोडून भगिनी निवेदिता 28 जानेवारी 1898 रोजी स्वामीजींच्या भारत निर्मितीच्या कार्यात योगदान देण्यासाठी भारतात पोहोचल्या. काही दिवसांनी स्वामीजींनी त्यांना ब्रह्मचर्य व्रताची दीक्षा दिली. त्यांचं नाव मार्गारेट वरून निवेदिता असं ठेवण्यात आलं. भारतात आल्यानंतर भगिनी निवेदिता यांचं एकच ध्येय होतं, भारताची सेवा करणं. भारताचा आध्यात्मिक आदर्श सदैव संपूर्ण जगाला कल्याणाचा मार्ग दाखवेल, म्हणूनच त्यांची भारताची सेवा ही संपूर्ण मानवजातीची सेवा होती. स्वामीजींच्या इच्छेनुसार त्यांनी कोलकाताच्या बागबाजार येथील बोसेपारा लेनमध्ये महिलांची शाळा स्थापन करून राष्ट्रीय आदर्शाप्रमाणे स्त्री शिक्षणाचं कार्य सुरू केलं. भारतभर राष्ट्रवादाची भावना जागृत करण्यासाठी त्यांनी सर्व शक्तीनिशी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या मते राष्ट्रवाद म्हणजे शिक्षण, साहित्य, विज्ञान, इतिहास, कलाकुसर, लोकसंस्कृती इत्यादी जीवनाच्या सर्व क्षेत्रात देशभक्तीची भावना. स्वामी विवेकानंदांचा आदर्श घेऊन त्यांनी भारतात भाषण दौरे सुरू केले. आपल्या प्रेरक भाषणातून त्यांनी स्वामीजींचे आदर्श सर्वसामान्यांना समजावून सांगण्यास सुरुवात केली. त्यांनी सर्व प्रकारचे सामाजिक आणि धार्मिक भेदभाव विसरून एकजुटीने मातृभूमीची सेवा करण्यासाठी पुढे जाण्याचं आवाहन केलं. निस्वार्थीपणा, त्याग आणि तपश्चर्याचे मूर्त स्वरूप असलेल्या भगिनी निवेदिता यांची आंतरिक विनंती सर्वसामान्यांच्या हृदयाला भिडली. अनेक लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली. विशेषतः विद्यार्थी आणि तरुणांशी त्यांचा अधिक संपर्क होता. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम आणि निर्भय राहण्याचा सल्ला दिला होता. 1899 मध्ये कोलकाता येथे प्लेगचा उद्रेक आणि 1906च्या पूर्व बंगाल दुष्काळाच्या वेळी त्यांनी रुग्णांवर उपचार करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून लोकांना मदत केली होती. दुष्काळात लोकांवर उपचार केल्यावर त्यांनी मलेरिया निर्मूलनाचं काम आपल्या हाती घेतलं, परंतु त्यांना स्वतःलाच याची लागण झाली, ज्यामुळे त्यांना अखेर आपला जीव गमवावा लागला. 13 ऑक्टोबर 1911 रोजी वयाच्या अवघ्या 44व्या वर्षी दार्जिलिंगमध्ये त्यांचं निधन झालं. आजच्या पिढीला भगिनी निवेदिता यांच्या कार्याची जाणीव व्हावी यासाठी थोडक्यात केलेला हा प्रयत्न. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.